भारतीय जनता पार्टी पदाधिकारी म्हणून, प्रदेश पदाधिकारी म्हणून, उपाध्यक्ष म्हणून गोपीचंद पडळकर एक माणूस जो मातीतून उठला, संघर्षातून घडला आणि लाखो वंचितांचा आवाज बनला। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे नेते फार कमी जन्माला येतात जे सत्तेसाठी नव्हे तर समाजासाठी लढतात। आज आपण बोलणार आहोत अशाच एका बुलंद आवाजाबद्दल, आमदार गोपीचंद पडळकर। आमदार गोपीचंद पडळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात झाला। त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासात टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे जत तालुका। 40,000 लीडने आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना आमदार पदासाठी निवडून आणलं। अनेक राजकीय लोकांचे विरोध असताना देखील भूमिपुत्र विकासपुत्र यावरून वाद निर्माण केला आणि तरी देखील जतच्या जनतेने तो ठेवलेला विश्वास आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना 40,000च्या लीडने निवडून दिलं। आता जत तालुका म्हटलं तर दुष्काळी राजधानी, कायम पाण्यासाठी तरसणारा तालुका, इथल्या मातीत जगणं म्हणजे रोज एक नवी लढाई। या दुष्काळी भूमीत असलेल्या पडळकर साहेबांनी लहानपणापासूनच गरिबी, वंचितपणा आणि सामाजिक अन्याय जवळून अनुभवला आहे आणि इथूनच त्यांच्या आयुष्याची दिशा ठरली। ज्या तालुक्याने मला निवडून दिलं त्या मातीचं मी देणं फेडणार, या शब्दात आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी आभार व्यक्त केले। धनगर समाज महाराष्ट्रातील लाखो वंचित, शेकडो वर्ष ज्यांनी या देशाच्या रक्षणासाठी, शेतीसाठी आपलं रक्त आटवलं, पण आरक्षणाच्या लढाईत मात्र न्याय मिळाला नाहीये। आमदार गोपीचंद पडळकर हे फक्त नेते नाहीत, ते धनगर समाजाचे बुलंद राष्ट्रीय आवाज आहेत। त्यांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर वर्षानुवर्ष रस्त्यावर उतरून लढा दिला, आंदोलन केली, उपोषणं केली, विधानसभेत आवाज उठवला। एकट्याने हजारोंचं बळ घेऊन जोपर्यंत धनगर समाजाला न्याय मिळणार नाहीये तोपर्यंत हा आवाज शांत बसणार नाहीये, हे त्यांचे शब्द आहेत आणि हे शब्द रिकामे नाहीयेत, यामागे त्यांच्या आयुष्याची वर्ष आहेत। आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा राजकीय प्रवास बघायला गेलं तर यामध्ये संघर्ष, जिद्द आणि जनतेसाठी लढण्याची कहाणी दिसेल। गरीब कुटुंबातून आलेल्या पडळकर साहेबांनी लहानपणापासूनच समाजातील अन्याय आणि असमानता जवळून पाहिले। याच अनुभवांनी त्यांच्या मनात जनतेसाठी काम करण्याची जिद्द निर्माण केली। धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, आवाज उठवला आणि स्वतःला एक आक्रमक व स्पष्ट वक्ते नेते म्हणून ओळख निर्माण केली। राजकारणात अनेक चढ उतार आले, पराभवही पाहिले, पण त्यांनी कधी हार मानली नाही। सतत संघर्ष करत, जनतेशी नाळ जोडून ठेवत त्यांनी आपलं स्थान मजबूत केलं। आज ते महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी आणि लढवय्ये नेतृत्व म्हणून ओळखले जातात। थोडक्यात सांगायचं झालं तर संघर्षातून उभा राहिलेला नेता, समाजासाठी झटणारा योद्धा आणि जनतेचा बुलंद आवाज म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर। जत तालुका म्हणजे पाण्याविना तडफडणारा प्रदेश। इथला शेतकरी रोज निसर्गाशी युद्ध करतो, तर त्याच वेळी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी म्हैसाळ सिंचन योजना असो, जत तालुक्यात पाणी आणण्याचा प्रश्न असो, पडळकर साहेबांनी कधीही माघार घेतली नाहीये। ते फक्त विधानसभेत बोलणारे नेते नाहीत, ते रस्त्यावर उतरणारे, शेतकऱ्यांसोबत उभे राहणारे नेते आहेत। जेव्हा महाराष्ट्रात अनेक शेतकरी संकटात असतात, त्यांचे प्रश्न कुणाला दिसत नाहीत, तेव्हा मांडणारा एकमेव नेता आमदार गोपीचंद पडळकर साहेब। पडळकर साहेबांचा सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निर्भीडता। ते कधीही दबावाखाली झुकले नाहीत। विरोधक कितीही मोठा असो, पडळकर साहेब ताठमानेने उभे राहिले। विधानसभेत त्यांनी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना दारेवर धरले। त्यांची भाषणे यूट्यूबवर लाखो लोक पाहतात, कारण ते खरे बोलतात आणि धडाडीने बोलतात। मला गरज नाही कुणाच्या मर्जीची, मला गरज आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची आणि माझ्या समाजाच्या आशीर्वादाची। हाच त्यांचा स्वभाव आहे, हीच त्यांची ओळख आहे। आणि मित्रांनो, आता एक ऐतिहासिक क्षण, सर्वांसाठी आनंदाचा क्षण म्हणजे
आमदार गोपीचंद पडळकर यांची महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. हे केवळ एका नेत्याचे पद नाही, हे समाजाचे, वंचितांचे आणि जत तालुक्याचा सन्मान आहे. भाजपने त्यांच्यावर हे विश्वासाचं पद सोपवून हे सिद्ध केलं आहे की जो खरा लढतो त्याला खरी संधी मिळते. आणि हे इथेच थांबणार नाही मित्रांनो. येणाऱ्या काळात मंत्रीपद ही त्यांची वाट पाहत आहे, कारण त्यांची कार्यक्षमता, त्यांचा जनाधार आणि त्यांची निष्ठा सगळं बोलून जातं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात लवकरच पडळकर साहेबांचा आवाज घुमणार हे आता निश्चित झालेलं आहे. जत तालुक्यातील प्रत्येक शेतकरी, धनगर समाजातील प्रत्येक कुटुंब, वंचित, महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस आज अभिमानाने म्हणतो, आमचा नेता दिल्लीपर्यंत पोहोचला. पडळकर साहेबांनी हे सिद्ध केलेलं आहे. जर तुमच्यात चारित्र्य असेल, संघर्ष असेल आणि जनतेशी नाळ असेल तर तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाहीये. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा हा बुलंद आवाज आमदार गोपीचंद पडळकर आणखी मोठ्या जबाबदारीसाठी तयार आहेत. त्यांना आपल्या शुभेच्छा द्या, त्यांच्या कार्याला पाठिंबा द्या, कारण जेव्हा एक खरा माणूस उभा राहतो तेव्हा इतिहास घडतो. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट आपल्या चॅनलवरती आपण देत असतो. आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये 007 किंवा तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.